नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला झटपट आपण 5 ते 7 मिनिटामध्ये ना इथे बटाट्याच्या कापण्या बनवणार आहोत. आणि ज्यावेळेस बघा भाजीला काही नसतं ना, त्यावेळेस तुम्ही नक्की करून बघा. किंवा मुलांच्या डब्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता. मुलांना पण आवडतील आणि जास्त साहित्य पण लागत नाही त्याला. अगदी घरामध्ये आपल्याकडे जे आहे त्याच्यातच आपण बनवणार आहोत. चला आता इथे बघा मी बटाटा घेतलेला आहे चिरून आणि तो ना जरा वेळ पाण्यात ठेवला होता. साल काढून घेतलेलं आहे आणि मिडियम आकाराचाच बटाटा होता माझ्याकडे. जास्त मोठा असल्या ना तर अजूनच छान. आता चला इथे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं. आता याच्यासाठी आपण एक मसाला बनवून घेऊ. आता इथे बघा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी हळद घेऊ आणि याच्यामध्ये आपण धना पावडर घेऊ आणि आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता इथे तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा आमचूर पावडर घालू शकता, गरम मसाला घालू शकता, कोथिंबीरही घालू शकता. पण मी दुसरं काहीच घेतलेलं नाही. आणि आता हे बघा याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. आणि आता इथे थोडंसं पाणी कमी आहे अजून. थोडंसं अजून घालून घेऊ आपण. हे बघा, म्हणजे आपल्या बटाट्यांना पण थोडंसं हे मसाला लागला गेला पाहिजे. नाही तर जास्त पण घट्ट राहील तर मग तो असा व्यवस्थित असं लागणार नाही. चला इथे बघा मसाला आपला रेडी झालेला आहे. चला आता हे बटाटे आपण बाजूला ठेवले ते ना. हे बटाट्याचे काप तर त्याला आपल्याला आहे ना असं प्रत्येकाला आहे ना असा हा मसाला बनवला आहे ना तो लावून घ्यायचा. हे बघा, आणि दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे ही मिरची दिसते ना एकदम लाल लाल, पण जास्त तिखट नाही आहे ती. फिक्कीच मिरची ती आणि कलरची ती, त्याच्यामुळे जास्त ती लाल दिसते. हे बघा आता दोन्ही साईड आहे ना अशी आपल्याला लावून घ्यायची. आता पलटून घेतले मी. दुसऱ्या साईडला पण लावून घेते असंच. हे बघा, आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा छान मस्त दिसत आहे. आणि सगळ्या बाजूंना लावून घ्यायचं म्हणजे मिरची मसाला त्याला लागल्या जातो व्यवस्थित आणि चव पण छान लागते. चला आता इथे बघा हे काप आहे ना आता थोडेसे मी बाजूला करते आणि याच्यातच आता मी ना थोडंसं तांदळाचं पीठ घेते. आता हे तांदळाचं पीठ ना मी घरीच दळलेलं आहे. म्हणजे घरचेच तांदूळ मी दळत असते नेहमी. घरामध्ये दळून ठेवलेलं असतं नेहमीच, कशाला पण लागतं म्हणून. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं ना मीठ घातलेलं आहे पिठामध्ये आणि मिक्स करून घेतलं. आता हे बघा आपल्याला एक एक असं बटाट्याचा काप घ्यायचा आणि ह्या पद्धतीने आपल्याला छान असं आहे ना हे पीठ लावून घ्यायचं दोन्ही बाजूला. हे बघा, चला सगळे काप असेच मी म्हणजे पीठ लावून घेते. आता हे पिठामध्ये पण तुम्ही थोडंसं लाल मिरची पावडर वगैरे घालू शकता, पण मी काहीच नाही घातलं. आता तवा पण ठेवलेला आहे गॅसवरती आणि थोडंसं आपण तेल घालू, असं थोडंसं सगळी बाजूनं पसरून घालायचं. त्याच्यानंतर गॅस आपल्याला कमी ठेवायचा. आता आपण एक एक असे हे काप असे ठेवून घेऊ. आता जास्त पण तेल नाही घातलं मी, एकच चमचा तेल घातलेलं आहे. हे बघा, आणि आपल्याला आहे ना आता झाकण वगैरे काही ठेवायचं नाही. आपल्याला असेच होऊ द्यायचे ते 2-3 मिनटं. म्हणजे 2-3 मिनटं पण नाही, सांगते मी तुम्हाला. हे बघा, आणि आता इथे बघा 2च मिनटं झाले आणि थोडेसे मी अशी सरकवून घेते फक्त. म्हणजे इकडचे तिकडे करून घेते आणि म्हणजे सगळ्या बाजूनं छान असे ते कुरकुरीत होतात. मग गॅस आपल्याला आहे ना मोठा नाही ठेवायचा, कमीच ठेवायचा आहे. आणि असे एकदम मोठा बटाटा असला ना अजून छान होतात, मोठे मोठे होतात ते काप ना, मग छान होतात. पण माझ्याकडे जास्तही मोठे नव्हते बटाटे. चला आता आपण ना उलटे करून घेऊ. हे बघा, अगदी कमी तेलामध्ये पण होतात आणि चव पण छान लागते. अजिबात जास्त पण आपण मसाले वगैरे घातले नाही. आणि दुसरी बाजू पण आपल्याला ह्याच पद्धतीने छान अशी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता पहिले जसं केलं तसंच आपण थोडेसे इकडे तिकडे करून घेऊ. हे बघा पुढचे मागे, मागचे पुढे असे करून घेऊ. आणि मुलं तर एवढे आवडीनं खातात ना, तुम्ही नक्की करून बघा. बघा काहीच साहित्य लागत नाही त्याला. फक्त आपण काय टाकलं त्याच्यामध्ये मिरची, हळद आणि धना पावडर आणि मीठ इतकंच घातलं. आणि आता तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही मक्याचं पीठ वापरलं तरी पण चालेल.
हे बघा दोन्ही साईड छान अशी झालेली आहे कुरकुरीत. आता आपण काय करू, हे बघा 1-2 मिनटं परत होऊ देऊ छान असं. आता इथे तुम्हाला मी दाखवते बटाटा शिजला की नाही. हे बघा, हे बघा बटाटा पण छान शिजलेला आहे, बघू शकता. आणि एकच चमचा तेल वापरलं आहे मी, जास्त पण नाही. आता आपण काय करू, इथे हे काप असे ना तव्याच्या कडेला आणू, म्हणजे अगदी त्याच्यात थोडं जरी तेल असेल ना तर ते एकदम मध्यभागी तव्यावरती येऊन जाईल. आणि आता दुसरे असतील ना तर मग लगेच मध्ये ठेवून द्यायचे परत. हे बघा 2-3 मिनटं झालेले कुरकुरीत असे आपले बटाट्याचे काप तयार झालेले आहे. चला आता प्लेटमध्ये काढून घेते मी सगळे. हे बघा एवढे चवीला छान लागताना आणि तांदळाचं पीठ असताना एकदम कुरकुरीत होतं. तुम्ही ट्राय नक्की करा. हे बघा चला इथे बघा ह्या पद्धतीने सगळे करून झालेले आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद रेसिपी बघितल्याबद्दल.